अध्याय तिसरा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी. तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरुवा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. दासगणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दिन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोणी भक्त येती, समर्थाते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बसलेले निजासणी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वप्न, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदया चली नारायण, येऊ पाहे हर्षे करून. तेने तम पलायन करू लागला कंदरीसी. परमभाविक सुवासिनी, रथ सडा संमार्जणी. वसधेनुस पाहोनी, तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी. कोठोणी या सांगा बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस, होती एक नेसण्यास. फाटकीसी लंगोटी, मृगाजिनाचा गुंडाळा. पाठीवरी होता भला, ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसवून करू लागला चिंतन, म्हणे समर्थाचे चरण. दृष्टी पडणे कठीण मला, समर्थाचा लौकिक भला. मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला भांग स्वामी सरपिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ या श्रीमान मंडळीत. माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवणाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि माणी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परमातुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे, बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरी षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर याव्यास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काढ झोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली झोळीत. त्या पोटळीचे आज येथे हो देगा पारणे. गोसावी पदी लागला, गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला बालकापदी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास तेवेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली चाळवाचाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत, जोडून या दोन्ही हात. ऐसे नम्रवाणीने मी बुटी काढितो, नवस आपला फेडितो. परी मागणे मागतो एक ते द्या दीनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा माणसीची आहे, ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत, ती ती ज्ञातापूर्वीत. अंजनीचा वृत्तांत आडामणी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले, महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आड न आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया, ती ते स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात हा शंकर. म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकारणी. ही इतरा आणि लुणे, परी भूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळे, परी अखेर होय म्हणाले. माय पूर्वी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावर घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली. पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाईतत होता. परी व्यसनाधीनता नच आली समर्थांते. पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी. खरेच अतिथोर ते.
वेदऋचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागांतून एकाच पदाते गाऊन दाखवावे निज लिहिले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदा ठाया. ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टीत, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता. त्याचा प्राणांत व्हावायचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ते आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नमस केले, नाना देवता लागी भले, परी न कोणी पावले. हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबाप्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर. जा जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर. वेळ अंत्यसमयाची. ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे, जवळीचाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणेन त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानीरामा विणविले दया तीर्थ समर्थांचे. भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थाच्या लाविले चरणी आणि केली विनवणी. तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान. तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण. घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला. किंचित डोळा उघडिला. उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारीनर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली. तीर्थी भिस्त ठेविली. ज्यायोगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसांमाझारी जानराव झाला पहिल्या परी. भवानीरामाची घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतन ते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजाननासारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना. यमाची पंथाची असदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूने टाळीती. निसर्गाप्रमाणे वागती. परिसंकटा ते वारीती. आगंतुक असले असते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेश्वर उठविले नेवाशासी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेची आहे. हे गंडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नव्हे. अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. अधिभौतिकाची तयारी कुपत्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवघत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होय नाश. तैसे अधिदैविकास नवसायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवनाच्याने टळे देग. पहा अर्जुनाचा बालक कृष्ण समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देवोनिया म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधूचरण. ते चाले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जनी. परी तो नवश्रद्धेने केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चौघ्या माझारी सर्वबाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे. परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी. ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी. हे धानी असू द्या. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण.
उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा गातीला थोर, साधू प्रित्यर्थ साचार, बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला, तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन, वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा. वाघिणी इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो, आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर, वासित होतो साचार. हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन माणी लापणाला, तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपसतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगूळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुशवी न गारेला. गार ती गारच राही, पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी नाही अमोली खिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी, भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, निसमर्थ कृपेचे पोचणे. प्रत्येक काम माझे वेणे होत नाहीये ठाया. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांस सांगत असे, आपला सौरात करीत असे. त्या आधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. त्या अंतर्ज्ञानांनी जाणले सर्व समर्थांनी. कौतुक केले एकेदिनी, ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कोणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीच होती जाणार त्वरापुढे जाण्याची. ते कुजबूज करू लागले. विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले, येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर अस्थिनिद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात, एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तक्षणी महाराजांशी उठविले. मंडळींचे काम झाले, परी संकट ओढवले. घाटोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंट्या आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीछा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐस्या रीती ठोकला छडाखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारांवाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्याजन. ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भलभलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. त्याने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल तसा तळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सिम भक्त, त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षंडांचे. पतिव्रतेचे शेजार कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शठाते राखीती, परीनं त्याला महत्त्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे माणसे समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा, निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकरं. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेवीती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेवीती परी, गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अत्यंत खडतर होते साचे. पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्य ते प्रति सडता. संतांची ती योग्यता
त्याने मुळी न जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेणूपासून. ऐसे न कोणी करावे, संतांपासी राहून बर्वे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाब्दीत अवघ्या भाविकांकारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्याय समाप्तः.